माजी सरपंच जोगवडी, 3 वरती गौरव भाऊ जाधव युवा मंच मुळशी, 4 ला स्वामी समर्थ नर्सरी कळास, कुमारी तनुजा रणजित गावडे यांचा घर 4 ला स्वामी समर्थ नर्सरी कळास, तनुजा रणजित गावडे यांचा घरचा साज निशान आणि दैवान. हॅलो कॉर्डलेस माईक पैलवान वळवा, गट क्रमांक 2 वळवा. या मैदानाच्या निमित्तानं या भागाचं भूषण आणि पंचायत समिती सदस्य आदरणीय सिराज भैया भरणे आपल्याशी बोलतायत. सिराज भैया भरणे, आपण आमच्या या बैलगाडी मालकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. हॅलो हॅलो. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य बैलगाडी शर्यत 2026 रणजित भैया मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि तो उपस्थित सर्वांना आपल्या इंदापूर नगरीमध्ये स्वागत करतो. खरं तर एक खूप सुंदर असा उपक्रम हा रणजित भैया यांनी घेतलेला आहे. खरं तर आपल्याला माहिती की बैलगाडी शर्यत म्हणलं तर एक वेगळीच नाळ ही आपल्या महाराष्ट्राला जोडलेली आहे आणि तीच नाळ एक चांगली जपलेली आपल्याला दिसत आहे. खरं तर एक खूप सुंदर असा कार्यक्रम आज तुम्ही घेतला आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं. मी आपल्या सगळ्यांचं, सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि राखीव तासात ही सगळी बाजूला घ्या कारण मैदानाला शेवटपर्यंत शिस्त असली पाहिजे. इंदापूर तालुक्यातलं एक ऐतिहासिक मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे. वळवा. चला हो समोरचे बरांनी हात बांधले या ही सगळी कोपरा मागे घ्या. हा राख त्या तासाच्या पाठीमागे घ्या. 1 नंबर तासात न चालत जाणार. हा वळा दुसरा गट वळा. शंभूराजे केसरी मैदानातील 2 सुटला आणि 2 मध्ये 5 गाड्या आणि 5 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होणार सेमीला पात्र? आड्याल काठी घेऊन उभा राहिलेली. या ना तुम्ही मागे या मागे या. अतिशय सुंदर अशा गाड्या पड्याल वादळ फोटो आड्याल रफ्तार फोटो अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणी वादळानं बाजी मारली. पुढचे जपून. हे पुढचे माग होते आधी थांबा. हे असं म्हणलं लगेच त्यातली काढा की जरा पाठीमाग. गट क्रमांक 2 चा निकाल. 2 चा निकाल तास क्रमांक 6 वरती लावली गाडी भैरनाथ प्रसन्न कांताभाऊ जाधव विहारी या गाडीचा 1 नंबर आला. विजेता बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन. ओ मधनं चालत येणार. किती मैदान मोकळं आहे तरी दोघ जण जाऊ द्या पलीकडे. वळा 3 वळा. आता सुंदर अशी गाडी पळाली. प्रदीप नाना खोमणे माळेगावकरांचा वादळ पळाला सुंदर.